नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. तशी या कॅनडाची अवस्था आहे. त्यांनी अगोदर त्यांच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये आरोप केले आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणा ह्या हरदीप नज्जर याच्या हत्येसाठी जबाबदार आहेत आणि त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत, असा आरोप बेछूट केला. ह्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की माझ्याकडे विश्वासपात्र आरोप आहेत. लक्षात घ्या, विश्वासपात्र आरोप हा एक नवा शब्दप्रयोग त्यांनी शोधून काढला. हां, ट्रस्टवर्थी ॲलिगेशन्स आणि त्याच्या आधारावरती तुम्ही संसदेमध्ये विधान देता आणि इतकंच नाही, तर भारताच्या एका डिप्लोमॅटला त्यांनी घरी पाठवलं परत, मायदेशी परत पाठवलं. इतकी पावलं उचलल्यानंतर जर का त्यांना वाटलं असेल, की मोदी सरकार अशा पद्धतीचा अन्याय हा गुपचूप राहून गिळून टाकेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात होते असं म्हणायला पाहिजे. मोदी सरकारने जो तडाखा दिला त्याच्यानंतर त्यांचेही परस्पर एक तर डिप्लोमॅट परत गेलाच, परंतु भारत सरकारने सांगितलं, की पॅरिटी आणा. म्हणजे आमचे जितके राजदूत तुमच्याकडे आहेत, तितकेच इकडे भारतामध्ये पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाहीत. आणि इशारा दिल्यानंतर सुद्धा एक मुदत दिलेली होती. त्या मुदतीमध्ये ही माणसं परत गेली नाहीत. म्हणजे त्यांची डिप्लोमॅटिक इम्युनिटी गेलेली होती. डिप्लोमॅटिक इम्युनिटीचा अर्थ असा, की ज्यावेळेला तुम्ही दूतावासामध्ये तुमची नेमणूक होते परदेशी नागरिकाची, तर तिथे तो डिप्लोमॅटिक स्टाफ असो त्यांच्यासाठी काही गोष्टींचं त्यांना एक संरक्षण दिलेलं असतं. तुम्ही ज्या यजमान देशामध्ये राहता, त्या यजमान देशाने तुम्हाला तुमच्यावरती कोणता खटला भरू नये, क्रिमिनल प्रोसिडिंग गुन्हेगारीचा खटला भरू नये किंवा अन्य अशा पद्धतीचं संरक्षणाचं कवच दिलेलं असतं. कारण जेणेकरून अशी जी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला मुक्तपणे आपलं काम करता यावं, ही त्याच्या मागची योजना असते. यालाच व्हिएन्ना कन्व्हेन्शनद्वारे ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या लागू केलेल्या असतात. परंतु अशा पद्धतीचं संरक्षक कवच जे आहे ते ह्या लोकांचं काढून घेतल्यानंतर सुद्धा मंडळी मायदेशात परतली नाहीत. किंबहुना त्यांना असं वाटत होतं, की कुठून ना कुठून तरी काहीतरी पॅचअप होईल आणि दिलजमाई होईल आणि या सगळ्यांना देश सोडायची गरज उरणार नाही. परंतु मोदी सरकारने त्याबाबत काहीही उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे आता एकूण 41 लोक परत गेलेले आहेत. प्रश्न असा आहे, की हे 41 लोक नेमके करत काय होते? तुम्हाला भारतामध्ये एवढं काम काय होतं? त्याच्यासाठी त्यांनी असं मखलाशी चालवलेली होती. मी कुठेतरी काही माध्यमांमध्ये वाचलं, की नाही भारतामधल्या अनेक लोकांना कॅनडामध्ये जायचं असतं. मग त्यांचे व्हिसाचे अर्ज येतात. ते अर्ज सगळे आम्हाला त्याचं प्रोसेसिंग करावं लागतं. त्याच्यासाठी आम्हाला जास्त माणसं लागतात. वगैरे, वगैरे जी मखलाशी आहे ती सगळी त्यांनी दिली आणि म्हणून आमचे अधिकारी जास्त असतात त्यांना इथे ठेवायची परवानगी द्या. परंतु भारत सरकारने त्यातलं काहीही ऐकलं नाही. शांतपणे त्यांना सांगितलं ते परत गेले. आता त्याच्यानंतर काही ज्या बातम्या येतायत, त्या मात्र महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्याच्यामधलीच न्यूज 18 ही जी वृत्तवाहिनी आहे भारतामधली, त्यांचे मनोज गुप्ता नावाचे जे वार्ताहर आहेत, रिपोर्टर आहेत, त्यांनी एक बातमी अशी दिली, की वरिष्ठ सरकारी वर्तुळांमधून त्यांना असं सांगितलं गेलं, की कॅनडाच्या दूतावासाचे अधिकारी जे होते, हे अधिकारी भारतामधल्या गुन्हेगार व्यक्तींना व्हिसा देऊन कॅनडामध्ये त्यांना इमिग्रेट करायला मदत कसे करत होते. हा एक फार मोठा आणि गंभीर आरोप आहे मित्रांनो आणि त्याचं गांभीर्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यायची खरोखरच गरज आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, की कॅनडाचे पंजाब ह्या एका राज्यामध्येच वकिलाती होत्या. कारण तिथली जी जनता आहे ती खास करून कॅनडामध्ये जाण्यासाठी उत्सुक असते आणि तिथे अधिक अर्ज येतात असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा हे अर्ज करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या, त्या व्यक्तींची छाननी करावी लागते. सर्वसाधारणपणे असं असतं, की गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या व्यक्ती असतात, त्यांना सहसा असा व्हिसा मिळत नाही. कारण कॅनडाचा व्हिसा एकदा तुम्हाला जर का मिळाला, तर जे इतर वरिष्ठ समजले गेलेले जे देश आहेत, त्यांची छाननी थोडीशी कमी होते. तुमच्याकडे समजा अमेरिकन व्हिसा असेल,
तर कॅनडाचा व्हिसा मिळणं तुम्हाला सोपं जातं. किंवा तुमच्याकडे जर का ब्रिटिश व्हिसा असेल, तर ह्या 2 गोष्टी. अशा पद्धतीने ते परस्पर बघतात. कारण ते म्हणतात, की बाबा एकदा ब्रिटनने व्हिसा दिला ना, त्या अर्थी त्यांनी स्वतः छाननी नीट केलेली असेल. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला कॅनडा अशा पहिल्यांदा जेव्हा छाननी करून आपला व्हिसा देते, त्यावेळेला त्या एक प्रकारे शिक्कामोर्तब करत असतात, की ही जी व्यक्ती आहे, ती सेफ आहे. तिच्यापासून कुठलाही आपल्या समाजाला धोका नाही. अशा पद्धतीचं एक म्हणाल तर सर्टिफिकेट आहे ते. तर अशा पद्धतीने जेव्हा कॅनडाकडे असे अर्ज येतात, तेव्हा त्यांनी ही गुन्हेगारी जी त्याची बॅकग्राऊंड असते, पार्श्वभूमी आहे, त्याची अधिक छाननी करण्याची गरज असते. परंतु मुळात लक्षात असं आलं, की ती छाननी तर सोडाच. म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये अनेक कथा आढळतील, की जे खरे-खुरे सामान्य नागरिक आहेत आणि ज्यांना टुरिस्ट व्हिसा हवाय प्रवासासाठी. 2 महिने कॅनडा बघायचा आहे, 3 महिने बघायचा आहे. तिथे तुमचे कोणी नातेवाईक आहेत, त्यांना भेटण्यासाठी जायचंय. वयोवृद्ध आई-बाप असतात. त्यांचेही व्हिसा हे लोक नाकारत असतात, लक्षात घ्या. त्यांचे व्हिसा वेगवेगळ्या कारणासाठी नाकारले जातात. त्यांचा कुठलाही खर्चाचा बोजा नसतो, काही नसतो. ते परत येणार असतात. तिथले नातेवाईक तो बोजा उचलायलाही तयार असतात. परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीने व्हिसा नाकारले जातात. निरपराध माणसांचे काहीही करत नसताना. परंतु पंजाबमध्ये ही मंडळी जी आहेत, ही खास करून गुन्हेगारी स्वरूपाचे जे लोक आहेत, त्यांना व्हिसा देत होती. लक्षात घ्या. खूप मोठा आरोप आहे हा. खूप मोठा आरोप आहे. आणि मग हे गुन्हेगार कोण होते? हे लक्षात घ्या. ते गुन्हेगार कसे होते, की तुम्ही जर का खलिस्तान चळवळीशी संबंधित असाल, खलिस्तान चळवळीशी संबंधित असलेल्या माणसांनी जर का अर्ज केला, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्षम्य धरायच्या आणि त्याला कॅनडाचा व्हिसा द्यायचा. असा हा खाक्या होता. म्हणजे एक प्रकारचं खुलं आव्हान होतं, की भारतामध्ये गुन्हे करा. खलिस्तान चळवळीच्या नावाने गुन्हा करा. कॅनडाचा व्हिसा मागा. कॅनडा तुम्हाला डोळे झाकून व्हिसा देईल. अशी परिस्थिती तर निर्माण झालेली नव्हती ना. तर त्याची छाननी करायची गरज आहे. मनोज गुप्ता यांनी जो एक अहवाल आपला दिला न्यूज 18 वरती तुम्हाला कदाचित त्याचं वरती छोटा व्हिडिओ सुद्धा मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते महत्वाचं आहे, की अशा प्रकारे जर का कॅनडाच्या वकिलातीचे अधिकारी ह्याच्यामध्ये सहभागी असतील, तर त्यांनी नेमका आजपर्यंत कोणाकोणाला कॅनडाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी सहकार्य केलं, ह्याची छाननी होण्याची गरज आहे. कारण जो जी व्यक्ती भारतामध्ये खलिस्तानी चळवळीचा उद्गाता म्हणून आणि त्याच्याद्वारे इथे गुन्हेगारी स्वरूपाचे जर का घटना घडलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये पोलिसांना हवा असेल, तर तुम्ही त्याला व्हिसा देऊन तिकडे पळवता याचा अर्थ असा होतो, की त्याला भारतामध्ये शिक्षा होऊ नये म्हणूनच तुम्ही मदत करता. म्हणजे इथे तू गुन्हा कर आणि इथले पोलीस तुझ्या मागे लागले, की आम्ही तुला तिथे पळवून नेतो. म्हणजे जेणेकरून तुझ्यावरती कुठलाही आरोप सिद्ध होणार नाही. भारत सरकारने आतापर्यंत असं आपण पण म्हटलेलं होतं, की अशा प्रकारचे जे निच्चर स्वतः हार्दिक निर्जर ज्याच्यावरून ही सगळी कॉन्ट्रोव्हर्सी सुरू झाली. तो निज्जर जो आहे त्याचा ते काय सांगत होते, क्रेडिबल अलिगेशन्स विश्वासपात्र, ट्रस्टवर्दी अलिगेशन्स हा शब्द त्यांनी वापरला. भारताने निज्जरची जी माहिती दिली ती क्रेडिबल अलिगेशन्स नव्हती मित्रांनो. ते हार्ड कोडेड कोर्टाचे पुरावे होते. कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे निज्जर हा दहशतवादी आहे. त्याच्यावरती रेड कॉर्नर नोटीस होती पोलिसांची, इंटरपोलची. अशा व्यक्तीचे पुरावे आणि सगळ्या ऑर्डर्स दिल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला सोडला नाहीत, भारताच्या स्वाधीन केला नाहीत. आणि मग अशा पद्धतीने लोक एक मागून एक तिकडे नेत होतात. हा निज्जरची पण केस जी आली त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं ना त्यांनी. काहीतरी रवी शर्मा काहीतरी नाव त्यांनी घेतलं. नवीन नाव तयार करायचं, इथे खोटी कागदपत्र तयार करायची आणि कॅनडामध्ये जायचं त्या नावाने. हाच उद्योग जर का चाललेला असेल, तर असे किती जण नेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणते अधिकारी हे इन्व्हॉल्व्ड होते. ही महत्वाची गोष्ट ठरते. आता ही महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात घ्या. चं कारण असं आहे, की इथे तुम्ही सिद्ध करताय, की कॅनडा हा दहशतवादाला खतपाणी घालतो. त्याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात, की तुम्ही इथे भारतामध्ये
टेररिझम स्पॉन्सर करतायत. तुमच्या आशीर्वादाने हा टेररिझम चाललाय, हा दहशतवाद चाललाय. खलिस्तान सारखी फुटीर चळवळ चालवण्यात तुम्हाला रस आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहात. हा असा आरोप आहे. जेव्हा मनोज गुप्ता यांचा जो रिपोर्ट आहे, त्याचं जे व्यापक आणि अत्यंत विदारक चित्र काय आहे, तर ते हे आहे. आणि मग असं म्हटलं जातं, की आता सध्या तर वावड्या आहेत, की हे जे सगळे पुरावे जर का भारत सरकार देणार असेल आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीने कोणी काय केलं, तर ते केवळ त्या राजनैतिक जे कोणी ते डिप्लोमॅट्स होते, त्यांना मायदेशी पाठवण्यापुरते पुरेसे आहेत असं नाहीये मित्रांनो. ह्याचा अर्थ काय होतो? मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही जर का दहशतवादाला खतपाणी घालणारं जर का राष्ट्र असाल, तर तुमच्यावरती FATF द्वारे कारवाई करावी, अशी विनंती भारत सरकार करू शकतं. लक्षात घ्या. अशाच प्रकारची विनंती भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात केली होती. काही वर्ष त्याचा पाठपुरावा केल्यानंतर इतके सज्जड पुरावे दिले गेले, की FATFला मान्य करावं लागलं आणि अखेर पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं होतं. तर हा जो संदर्भ आहे तो अशासाठी देते, की कल्पना करा भारताने जर का अशाच पद्धतीने कॅनडाच्या विरोधामध्ये जर का असा अर्ज दिला, तर ह्यांची परिस्थिती काय होईल? मग तुम्ही काचेच्या घरात राहताय, दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारू नये इतका अतिशय सोपा सल्ला असतो, परंतु तो सल्ला सुद्धा मान्य कारण सगळी दारं बंद आहेत मित्रांनो, सगळी दारं बंद आहेत. त्यामुळे आता तुम्ही भारताला दुखावल्यानंतर आणि अजूनही तेच काम चालू आहे. अजूनही शेपट्या पिरगळायचं काम चालू आहे. तेव्हा तुमची शेपटी नाही पिरगळली जाणार, तुमची गचंडी धरली जाणार आहे आणि ती गचंडी धरायची तर भारत FATF कडे जाईल. जाईल का नाही हे आज अधिकृतरित्या सांगता येत नाही, परंतु पुरावे असतील तर भारत सरकार मागे निश्चित राहणार नाही आणि ह्याचा अर्थ असा होता मित्रांनो, फार गंभीर अर्थ आहे, की कॅनडा हा 5 आय कंट्रीज मधला एक देश आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ही ती 5 राष्ट्र आहेत, की ज्यांचं एकत्रित मिळून संपूर्ण गुप्तचर यंत्रणा एकमेकाशी सहकार्य करत असते. कॅनडा हे करतो आहे, हे जर का अमेरिकेला कळलं नाही, ऑस्ट्रेलियाला कळलं नाही असं ते म्हणणार आहेत का? आणि तुम्ही ज्या कुठल्या तोंडाने FATFच्या बाता करता, हा प्रश्न आहे. FATFचा जो संदर्भ आहे तो महत्वाचा आहे. आणखी काही आठवड्यामध्ये त्याचं महत्व जे आहे ते आम्हा सगळ्यांना कळणार आहे. आणि ते कळलं, की मी पुन्हा एकदा या व्हिडिओकडे येईन आणि तेव्हा कॅनडाच्या विरोधामध्ये भारताने FATF लागू होऊ शकेल, अशा पद्धतीचे पुरावे का तयार केले? ह्याचं उत्तर तुम्हाला येत्या काही आठवड्यात 100% मिळणार आहे मित्रांनो. तेव्हापर्यंत प्रतीक्षा करत राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही. लाईक केला तर अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तुमच्या स्वतःसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.